नमस्कार मित्रांनो, हा सदाबहार पेरूचा प्लॉट आहे। हे 9 महिन्याचे झाडं झालेले आहेत। वरती जायचं आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी मिश्र फळबाग शेतीमध्ये आपण जपानी झेन आंब्याची लागवड केलेली आहे। इथे सुद्धा आपण प्रचंड असा बहार लागलेला आहे प्रत्येक झाडाला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा, इथे सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे मोहर पण लागत आहे। इकडच्या झाडाला सुद्धा बहार लागलेला आहे। इकडे पेरू जर बघितला तर पेरूला प्रचंड असा माल लागलेला आहे। सेटिंग पण झालेला माल दिसतोय तुम्हाला आणि हार्वेस्टिंगला पण आलेले फळ आहेत। हे बघा, याची साईज जर बघितली, आता हे हार्वेस्टिंगला आलेले आहे। हे इकडचा फळ जर बघितलं, हे बघा मित्रांनो, तर हे हार्वेस्टिंगला आलेले आणि वरती लगेच आपल्या इकडे सुपारीच्या आकाराचं झालेलं आहे। इकडे चिकूच्या आकाराचे फळं झालेले आहेत। तर हे फक्त 8 ते 9 महिन्याचा प्लॉट आहे आणि या 8 ते 9 महिन्याच्या प्लॉटला उत्पन्न चालू झालेलं आहे। इथे जर पेरू बघितला, हा पेरू बघा मित्रांनो, हा पेरू जर इथे बघितला मित्रांनो, हा 1 किलोचा पेरू आहे। वरती जा, हे बघा मित्रांनो, हा पेरू जर बघितला, हा हातात बसत नाही एवढा मोठा पेरू आहे आणि हा साधारणतः कमीत कमी 1 किलोच्या पुढेच याचं वजन असेल। तर हे एवढं छोटंसं झाड आहे आणि या छोट्याशा झाडांना एवढा माल प्रचंड असा आलेला आहे। आज 28 एप्रिल 2025 तारीख आहे आजची। हे बघा, प्रचंड असा बहार लागलेला आहे। तुम्हाला पण जर सदाबहार पेरूची लागवड करायची असेल, मिश्र फळबाग शेतीमध्ये आपण 7 एकरची शेती 1 एकरमध्ये करतो, पेरू आणि आंबा, तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करू शकतात। या अशा पद्धतीने तुम्ही आच्छादन करू शकतात तुमच्या बागेला, म्हणजे सावली तयार होते आणि त्यापासून आपली फळबाग सुरक्षित राहते। धन्यवाद।